धो मेरो छूट गयो ब्रज धाम। हे उधो मेरो छूट गयो ब्रज धाम। गैया छूटी ग्वाली छूटी छूट गए नंद बाबा। गैया छूटी ग्वाली छूटी छूट गए नंद बाबा। उधो मेरो छूट गयो ब्रज धाम ब्रज धाम। छूट गयो ब्रज धाम। यमुना छूटी कुंजन छूटी छूट गई मेरी मैया। गोपिया छूटी बंसी छूटी छूट गया मेरा गोकुल। उधो मेरो छूट गयो ब्रज धाम ब्रज धाम। छूट गयो ब्रज धाम। आपकी नजरों से निज को निहारा है। गुरुदेव आपकी नजरों से निज को निहारा है। बिखरा हुआ था सदियों से जीवन। बिखरा हुआ था सदियों से जीवन। उसको संवारा है। गुरुदेव आपकी नजरों से निज को निहारा है। मैं कौन हूँ और आया कहाँ से, जाना कहाँ ये न बोध था। निज आत्मा की गहराइयों का किया हमने कोई न शोध था। धुंधला सा मेरा धर्माचरण था। धुंधला सा मेरा धर्माचरण था। उसको निखारा है। गुरुदेव आपकी नजरों से निज को निहारा है। जिसे ढूंढते हम बाहर भटक कर, वो तुमने ही भीतर में दिखलाया।
का सौरभ जगत में बिखेरा है। गुरुदेव आपकी नजरों से निज को निहारा है। क्या भेंट दूँ मैं उनके चरण में जिनको जगत की नास है। क्या भेंट दूँ मैं उनके चरण में जिनको जगत की नास है। तन मन आत्म करो सर्व अर्पण, ये जीवन उन्हीं का दास है। परम पंथ पर बढ़ते हर जीवन को तेरा सहारा है। गुरुदेव आपकी नजरों से निज को निहारा है। गुरुदेव आपकी नजरों से निज को निहारा है। बिखरा हुआ था सदियों से जीवन, बिखरा हुआ था सदियों से जीवन, उसको सवारा है। गुरुदेव आपकी नजरों से निज को निहारा है। निज को निहारा है। कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं। तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं। राम नारायणं जानकी वल्लभं। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं। बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं। राम नारायणं जानकी वल्लभं। कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं। गोपियों के तरह तुम नचाते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं। राम नारायणं जानकी वल्लभं। कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं।
माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम्, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकीवल्लभं, रामनारायणं जानकीवल्लभम्। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे। आकार तो ब्रह्मा उकारत विष्णू, आकार तो ब्रह्मा उकारत विष्णू, मकार महेश जाणीला, मकार महेश जाणीला। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे। ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, तो हा गजानन माय बाप। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे। तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पाहावे पुराणी व्यासाची या, पाहावे पुराणी व्यासाची या। ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे। एक तुम्ही आधार सद्गुरु, एक तुम्ही आधार, एक तुम्ही आधार सद्गुरु, एक तुम्ही आधार। मिलो ना जब तक तुम जीवन में, शांति नहीं मिल सकती है मन में। खोज फिरा संसार सद्गुरु, एक तुम्ही आधार, आधार, एक तुम्ही आधार। छा जाता है जब अंधियारा, तब पावे
प्रकाश की धारा आकर तेरे द्वार सतगुरु एक तू में आधार, एक तुम्हें आधार सतगुरु एक तुम्हें आधार। कैसा भी हो तारनहारा मिले न जब तक चरण सहारा, हो न सके भव पार सतगुरु एक तुम्हें आधार। हे प्रभु तुम्हें विविध रूपों से हमें बचाते भवकूपों से, ऐसा परम उद्धार सतगुरु एक तुम्हें आधार। हम आए हैं द्वार तुम्हारे, सब दुख दूर करो दुख हारे। जय गुरुदेव दयाल सतगुरु एक तुम्हें आधार, आधार एक तुम्हें आधार। सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। बरनौ रघुवर बिमल जसु, जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। कंचन वरन विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केशा। हाथ वज्र ध्वजा विराज, कांधे मूंज जनेऊ साज। शंकर स्वयं केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणावतारम्
शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। थोड़ा सा भजन करो। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि स्थिर म्हणायचं। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जोर से राम कृष्ण हरि 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 सियावर रामचंद्र भगवान की जय। श्री गुरुचं स्मरण आणि वंदन करून उपस्थित भाविकांना प्रणाम आहे।
आपलं सर्वांचं स्वागत आहे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, धावपळीच्या परिस्थितीमध्ये वेळ काढून आपण इथं आला, त्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद. सध्या परिस्थिती अशी आहे की प्रत्येक माणूस व्यस्त झालेला आहे. स्वतःसाठी वेळ देणं आता खूप कठीण होऊन गेलेलं आहे. तसं काही आवश्यक कार्य असतातच जीवनामध्ये. आज तर आपले 50% सत्संगी लग्नात आहेत. महत्त्वपूर्ण काम आहे. आशीर्वाद देण्यासाठी गेलेले आहेत. जे सत्संगी लग्नात गेलेत आशीर्वाद द्यायला, त्या सत्संगाला व्यासपीठाहून आशीर्वाद. कार्य आहे, व्यवहार आहे, करणं आवश्यक आहे. परंतु आपल्यासारख्या सत्संगी लोकांनी एक ध्यान ठेवणं आवश्यक आहे. ती गोष्ट अशी आहे की परमार्थाचं कार्य जेव्हा बी आपल्याला करायचं आहे, सत्संग असो, साधना असो, भजन असो, ज्या ज्या वेळेस तुम्हाला साधना करायची आहे, उपासना करायची आहे, त्या त्यावेळेस लौकिक संबंध विच्छेद करूनच परमार्थ करावा लागतो. लौकिक संबंधाला दूर ठेवून परमार्थ करणं गरजेचं आहे. नाही ए लौकिकी आता मज वर्तने. अधिकतर आपण हेच पाहतो की सत्संगला माणसं किती येतात, खास करून वक्ता. संख्या किती आहे याच्यावर लक्ष असते. जिथपर्यंत तुम्ही संख्यावर जास्त ध्यान देण्याचा प्रयत्न कराल, तिथपर्यंत ते परमार्थाची वस्तुस्थिती नाही. लौकिकाकडे जेवढं जास्त ध्यान देईल तेवढं परमात्म तत्वापासून दूर जाणं आहे. त्याच्याकडे ध्यान असू नये. लोक संख्या माणसं आकर्षित करत असतील तर ते कृष्ण भक्ती नाही, राम भक्ती नाही. परमार्थ एक अशी स्थिती आहे की ना गुरु ना चेला. अकेले में मेला, मेले में अकेला. हे परमार्थिक स्थिती आहे. म्हणून माझ्या सत्संगांना विनंती आहे की तुम्ही स्वतःचा विचार करणाऱ्यांनीच सत्संगमध्ये यायचं. ज्याला आपली अवस्था बदलायची असेल त्यांनी प्रयत्न करायचा. व्यवस्था पाहायची असेल तर व्यवस्था खूप आहे जगामध्ये. असं काही नाही की त्याला व्यवस्था नाही. म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये
लौकिकता, लौकिक भाग दूर ठेवून परमार्थ करायचा. लौकिक अन्यथा मुश्किल होऊन बसते. दृष्टी जे पसरलेली आहे बाहेर, त्याला वापस घेण्याचं काम म्हणजे परमार्थ आहे. केंद्रित करायचं आहे. दृष्टी बाहेर पसरते, ते प्रपंच आहे, संसार झाला, आणि वापस घेणं हे परमार्थ आहे. ध्यान लावून ऐका. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारावाटी, ते एकवटिते ज्ञानदृष्टी अखंड जे. बाहेर पसरलेली दृष्टी. सत्संगला याच्यासाठी यायचं आहे की आपल्या संसारामध्ये आपली दृष्टी दूर गेलेली आहे, बाहेर गेलेली आहे. प्रपंच पसारा पाहत 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 दूर गेलेली दृष्टी, आणि त्याला वापस कसं घेऊन येता येईल याचा पर्याय म्हणजे सत्संग आहे. इथं आलं म्हणजे विषयाचं विस्मरण आणि आत्मस्मरण, दोन गोष्टी आवश्यक आहेत. विषयाचं विस्मरण. पण सध्याचं वातावरण असं आहे की परमार्थ क्षेत्रामध्ये बी ज्या विषयाला विसरण्यासाठी आपण येतो, ते विषयच परमार्थाचा मुद्दा बनवून ठेवला. आता विसरायचं कुठं जाऊन? परमार्थामध्ये, सत्संगामध्ये बी राजनीती आली, व्यवहार आला, उद्योग आला, व्यवसाय आला, धंदा आला, तर हे विसरते की विषय स्मरण होते? पुन्हा विषयाचं स्मरणच होते. म्हणून हे एक आगळं वेगळं विषय आहे. सत्संग म्हणजे प्रपंचातून वापस येण्यासाठी आहे. मन एकाग्र कसं होईल, विषयाचं विस्मरण कसं होईल, आदी आदी. म्हणून लौकिक नाही, अलौकिक विषय आहे सत्संग. अलौकिकता आहे. आणि एक तुम्हाला खास करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टीवर आपण जिद्द करतो, लौकिक, आपलं कसं लौकिक स्थापन करावं समाजामध्ये, याचा प्रयत्न माणसाला असतो. आपली प्रतिष्ठा, आपला अपमान होऊ नये, आपलं नाव, आपली प्रतिष्ठा, याच्यासाठी माणूस प्रयत्न करते. ते संसारच आहे तो प्रयत्न. मग परमार्थ काय आहे? तर प्रयत्न याचा असावा, जोर कोण्या गोष्टीवर लावावं. माझ्या जीवनामध्ये परिवर्तन किती यायलं आहे, कशात आणायचं आहे, स्वभावामध्ये बदल करणं शक्य होते का, याच्यावर आपणाला जास्त लक्ष देणं आहे. बाह्य संबंधाने जिंकणं वेगळं. जिंकणं त्याला म्हणतात की आपण संयमित होणं, नियमित होणं, आपलं जे काही कुल आहे, सील आहे, त्याला सुरक्षित ठेवणं, ह्याचा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ आहे. त्याला हरवायचं आहे, ह्याला जितवायचं आहे, हे संसार आहे. तिथलं बंद पाडायचं आहे, इथलं मोठं करायचं आहे सत्संग. हे काय झालं? हे संसार झाला.
आतापर्यंत माझ्यामध्ये विषय संसाराचा आहे, आता इथून मी परमार्थाचा विषय. मी माझं स्वतःचं चिंतन करणार, आत्मचिंतन. त्याला काय म्हणतात? आत्मचिंतन. विषयाचं चिंतन तर झालेलंच आहे. मी माझ्यावर किती विजय मिळवू शकतो, मी माझ्यावर किती जीत प्राप्त करू शकतो, असा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे कोणाचं बंद करणं आणि कोणाचं वाढवून जोरात करणं ते संसार आहे की नाही? जे बाहेरलं जेवढं बी आहे ते संसार आहे. आणि आपल्यामध्ये बदल होणं, आतून बदल होणं परमार्थ आहे. तर तुम्हाला सत्संगी भाविकांना विचारतो की तुम्हाला प्रपंच करायचा आहे की परमार्थ करायचा? एक प्रश्न आहे. जर परमार्थ करायचा असेल तर काय करावं? आता ध्यान कोणीकडे आकर्षित करावं? आपल्याकडे, स्वतःकडे ध्यान आकर्षित करा. माझ्यात सुधार किती आहे, काय काय जिंकलो मी, आतापर्यंत काय काय आहे, अजून बदल करायची काय गरज आहे, याच्यावर आपली एनर्जी, आपली ऊर्जा ह्याच्यात जिरवा. फायदाच फायदा. उगाच कुठं बी जिरवायचं लोकाला हरविण्यामध्ये, लोकांचा अपमान करण्यामध्ये. देवानं जे आपल्यामध्ये सामर्थ्य दिले, जे जे ऊर्जा दिलेली आहे, ते स्वतःला विकास करण्यासाठी का दुसऱ्याचा विनाश करण्यासाठी? आपला विकास कसा करून घेता येईल? तुम्ही एक बार विचार करा, दिवसातून एक बार तरी, खरंच आपली ऊर्जा आपण कुठं लावालोत? एक बार, कधीतरी एक बार. स्पर्धा परमार्थाचा भागच नाही. तो ज्याच्यामध्ये स्पर्धा आहे तो संसार आहे, आणि ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे ते परमार्थ आहे. स्पर्धा आणि श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असणाऱ्याला ज्ञान प्राप्त होते आणि स्पर्धा असणाऱ्याला मान प्राप्त होते. सन्मान, सत्कार, फुलाचे हार, पूजा, आरती, त्याचा सत्कार, हे कशात प्राप्त होते? श्रद्धेनं की स्पर्धेनं? स्पर्धा. स्पर्धा, जिथपर्यंत स्पर्धा आहे तिथपर्यंत ते संसार आहे. भले आपल्या सामान्य माणसाच्या दृष्टीनं ते साधू वाटत असेल, महात्मा वाटते, परंतु शास्त्राच्या दृष्टीनं तो मोठा संसारी आहे. मोठा संसारी आहे. संसारी आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जर ते स्पर्धा करीत असेल तर नुसता संसारी नाही, व्याभिचारी आहे. व्याभिचार. त्याला कोणती भक्ती नाव दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी? माझ्यावर भरोसा नसेल तर निवर्ती महाराजाला पुसून घ्या, ते ओव्या काढून देतात तुम्हाला. व्याभिचार. व्याभिचार आहे. सध्या आमच्या जीवनामध्ये व्याभिचार चालू आहे. व्याभिचार. भक्ती, अनन्यता नाही, निष्ठा नाही, श्रद्धा नाही. एक एक ठिकाण निर्धारित नाही. आश्रय मजबूत नाही आमचा. भटकत निघालेला
जीव व्याभिचारी आहे. भ्रष्टाचार तर आहेच, पण व्याभिचार बी आहे. रामायणामध्ये 3 पात्र, राम, लक्ष्मण आणि सीता, हे 3 मुख्य पात्र आहेत. पंचवटी क्षेत्रामध्ये वनवासी राम, हे 3घच आहेत तिथं पंचवटीमध्ये. राम, लक्ष्मण, सीता, 3 आहेत. वनवासामध्ये असताना त्यांनी आपला संसार बिघडला, आपलं राज्य गेलं, आपले भोग गेले, याची चिंता केली नाही. त्यांनी असं समजलं की भोगापासून दूर केलं आपणाला. कोण केलं? कैकेयीनं, हे की नाही? भोगात गुंतविणारे आणि भोगापासून दूर करणारे. तुम्हाला कोणते आवडतात? सांगणं गेला तर मी आवडतात. कोण आवडतात? तुम्ही सांगत नाही पण आवडतात तर तेच. भोगापासून बाहेर काढली याचा आनंद होता रामाला. फक्त राम समजू शकत होते, आणि जे समजू शकतात ना तेच राम तत्व आहे. बाकी कोणाला समजतच नाही. भोगातून बाहेर काढलं. आणि वास्तविक भोगातून बाहेर निघणं म्हणजेच परमार्थ. तुम्ही सर्वांनीच निंदा केली कैकेयीची, पण रामानं, असं कोणी वाचलं असेल, पाहिलं असेल रामायणामध्ये, तर सांगा, त्याला इनाम देतो 51 रुपये. हाय असं कुठं? रामानं कधीच निंदा केली नाही. काय कारण? कशामुळे? ते निंदनीय काम केली नाही. कोण? कैकेयीनं. हां, कोणी म्हणेल, प्रश्न करेल की मग रामाला राग आला नाही, रामानं निंदा केली नाही, तर भरतानं का राग केलं, असा तुमचा प्रश्न राहू शकते. भरत मग जाणकार नव्हता का? शहाणा नव्हता का? होता, म्हणूनच राग आला त्याला. त्याचं कारण असं होतं, भोगातून काढल्यामुळे राम प्रसन्न झाले, आणि भोग कोणावर देणार होती? भोगात घालू लागली, म्हणून भरताला राग आला. आईचा राग आला नाही. थोडंसं रामायण ऐकायला हो तुम्ही ना, त्याची चव घ्या थोडीशी. भरताला बी राग येण्याचं कारण काय? शहाण्या लोकांना भोग आवडत नाही, तेच परमार्थाचे अधिकारी असतात. सांगा आता, हे प्रवचन आता इतक्याच माणसात चालते की जगात चालू शकते का? नाही चालत. याचं कोण ऐकणार आहे? असं तुम्ही बी कसं ऐकायला हो की काय माहीत, मधून किती दात खायला हो. भोगातून काढल्यामुळे राम प्रसन्न आहे, आणि भोग, भरताला भोग देण्याचं ठरलं म्हणून भरत दुःखी आहे.
ना राम गेल्याचं दुःख आहे, ना रामाला राज्य सोडल्याचं दुःख आहे. हे ते तुमचा आमचा विषय झाला. याला म्हणतात लौकिक भाग. आणि ते कसे होते? अलौकिक. भरताला बी दुःख झालं, एकाला दुःख झालं, एकाला दुःख झालं नाही. एकाने निंदा केली, एकाने वंदन केलं. एवढंच नाही, 14 वर्षाचा वनवास संपून परमार्थच परमार्थ करून आल्यावर सर्वात आधी दर्शन कोणाचं घेतलं? काय येडे असतील राम. फक्त रामाला कळत होतं की भोगापासून दूर ठेवणं म्हणजे फक्त एक सद्गुरूच ठेवू शकतो, एक महात्मा ठेवू शकतो. म्हणून रामाच्या दृष्टीमध्ये काही श्रेष्ठ आहे, महात्मा आहे. आणि मग त्या पंचवटीमध्ये बसल्यावर त्यांनी सत्संग सुरू केला. लक्ष्मणानं सांगितलं की आपण भोग सोडून आलावच भजन करायसाठी. आता रिकामी थोडंच आलो आपण बसायसाठी. हेच अवकाश आहे, हेच संधी आहे. पुन्हा जर आपण गेलो वापस अयोध्येमध्ये तर पुन्हा लग्नाला जावंच लागते आपल्याला. आत्ता चान्स आहे. आता कोणाचं लग्न नाही, आता एकच मोका आहे. आता कोण म्हणलं? लक्ष्मणानं. आता तिथं कोणाचं लग्न? आता तिथं 14 वर्ष कोणाची पत्रिका नाही. आणि रामाला एकही दिवस वाटलं नाही की जायना गेलं तर काय म्हणतील. एक बी दिवस वाटला नाही. होते तेच कपडे काढून घेतले. आयर कुठला त्याला? काही ना. हे राजवैभव, अलंकार हे सगळे भोगाचं स्वरूप आहे. काही जे उतरून घेतले ते तुम्हाला आम्हाला राग आला त्याचा. राम प्रसन्न आहे. हे राजभोग आहेत. आणि हिला काय करायचं होतं? भोगातून बाहेर काढायचं होतं. किती सुंदर भाव आहे. खरंच आम्ही हे रामायण कसं ऐकलंय? कधी रामाचा विचार केला नाही. राम प्रसन्न का आहेत? भोगातून दूर झाल्यामुळे. प्रसन्न ज्याला व्हायचं आहे त्यांनी भोगातून बाहेर निघावं. आणि ज्याला रडत राहायचं आहे त्यांनी भोग आपले वाढवावं, स्पर्धा वाढवावं, संसार वाढवा, सन्मान वाढून घ्या फुलं टाकून. एक दिवस दुःखच दुःख आहे. येडे होते काय राम? आणि काही अज्ञान होतं काय काहीच. राम प्रसन्न आहेत. लक्ष्मणानं प्रश्न केले की हे भगवान, हे राम, सत्संग करा. मला सांगा, ज्ञान कशाला म्हणतात? लक्ष्मणाचे प्रश्न चालू आहेत, रामाचं सांगणं चालू आहे, सत्संग चालू आहे. रामानं सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये सम राहता येते, त्याचं नाव ज्ञान. ज्ञानाची परिभाषा. आणि सृष्टीमध्ये लहान मोठं असा भेद उरत नाही, सगळे समान वाटतात, त्याचं नाव ज्ञान. असे ज्ञानाचे काही प्रकार सांगितले त्याने. ज्ञान त्याला म्हणतात की ज्याला कोण्याही परिस्थितीमध्ये
प्रसन्न राहता येते, सम राहता येते, त्याचं नाव ज्ञान आहे. कारण की हे वनवासात गेले होते ना. लक्ष्मणाला वाटलं की मग आपण सम राहू, आता अयोध्येत राहिलं तर तेवढंच, वनवासात आलं तर तेवढंच. हे ज्ञान. ज्ञान काय करते? अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम होत नाही, त्या स्थितीला काय म्हणतात? ज्ञान. हे ज्ञान. बरं, वैराग्य कशाला म्हणतात? लक्ष्मणानं प्रश्न केला. वैराग्य, वैराग्य त्याला म्हणतात की सोडून देणं. हे वैराग्य नाही. सोडून दिल्यानंतर माझ्यापासून गेलं असा भाव ज्याला शिवत नाही, त्याचं नाव वैराग्य. माझ्या हातातून गेलं. इकडं तर वैराग्य बी म्हणून घेऊ वाटायला, इकडं तर सोडू बी वाटणं गेलं. मोठेपणा तर करा वाटतं. वैराग्याची परिभाषा केली, भक्तीची परिभाषा केली. भक्त म्हणजे काय? जे देवापासून विभक्त होत नाही, त्याचं नाव भक्त. सतत देवाचं स्मरण राहते ज्याच्या चित्तामध्ये, ते भक्तीचं लक्षण सांगितलं. हे सगळं सांगणं झालं. हे लक्ष्मण, स्त्री, धन, सत्ता या 3 गोष्टीपासून जे विचलित होत नाही ते वैराग्य आहे. रामाचं वक्तव्य आहे. हे सांगणं झालं. सत्संग संपला. आपला नाही, तिथला रामाचं. आपला अजून आहे. जसं सत्संग संपला, जिकडे तिकडे विश्राम करू लागले होते, एवढ्यामध्ये शूर्पणखा नावाची राक्षसी पोहोचली तिथं. सत्संग करताना, सत्संग केल्यावर आली. बरं झालं, सत्संगच्या आधी आली नाही. लक्ष्मणाला ज्ञान काय, वैराग्य काय, भक्ती काय सांगितल्यावर, शिकल्यावर शूर्पणखा आली. आणि ते शूर्पणखा आपले असली स्वरूप बदलून नकली सुंदर असं स्त्रीचं रूप धारण करून शूर्पणखा आली. गंमत अशी आहे त्या रामायणामध्ये, शूर्पणखा कोण आहे? कोणाची बहीण आहे? रावणाची. ती का आली तर ते असं एक रामाचं असं स्वरूप आहे की दुश्मन जरी असलं तरी रामाला बघलं तर ते रामाचं रूप गोड वाटते, आवडते. त्याचं नाव राम आहे. दुश्मन, राक्षस, राम सर्वांना आवडत होता. शत्रूला, मित्राला, विरोधकाला, ईर्ष्या करणाऱ्याला, स्पर्धा करणाऱ्याला, मनुष्यांना, राक्षसांना, सर्वांना, जे सर्वांचा आवडता आहे तो राम. ती रामाला आकर्षित होऊन रामापाशी आली. राम आवडते कोणाला? पण विचित्र घटना आहे, रावणाची बहीण आहे, पण बहीण भावामध्ये भेद किती मोठा आहे. भावाला राम आवडत नाही. कोण आवडते? रामाची सीता. कोणाला? रावणाला. आणि बहिणीला कोण आवडते? ती सीता आवडत नाही. कारण की
रामापाशी सीता आहे तोपर्यंत मला चान्स नाही. सीतेचा विरोध करणारी शूर्पणखा आणि राम गेल्याशिवाय सीता भेटत नाही म्हणून रामाचा विरोध करणारा रावण. बहिणीला आवडते ते भावाला आवडत नाही आणि भावाला आवडते ते बहिणीला आवडत नाही. हे कसले बहीण भाऊ आहेत? बहिणीला बी माहीत आहे की हे बाई गेल्याशिवाय राम मला जवळ घेत नाही आणि भावाला काय माहीत आहे की हे राम दूर झाल्याशिवाय सीता मला भेटत नाही. बहीण भाऊ असे असे असं कोणाच्या जीवनात असेल तर बघा आता बहीण भाऊ. एवढ्यामध्ये शूर्पणखा आली, रामाच्या पुढे आली, दोन्ही हात जोडले, म्हणू लागले की आहा हा हा, काय सुंदर आहात तुम्ही. या सृष्टीमध्ये अनुपम सौंदर्य आहे तुमचं. असं कोणीच नाही जगामध्ये, सृष्टीमध्ये एवढं सौंदर्य आहे. राम म्हणले हा, तर तुझं म्हणणं काय? म्हणणं काय म्हणले, मी तुमच्यासाठीच तप केले आणि मी कुमारी आहे, कुमारी. वास्तविक ते विधवा होती. कोण होती? हिच्या नवऱ्याला रावणानंच मारलं होतं. पण काय सांगाली ना, मी कुमारी आहे. शूर्पणखा. आपलं काम साधण्यासाठी माणूस किती लबाड बोलतोय. विषय वासना माणसाला किती लबाड बोलायला होते. मी कुमारी आहे. तर रामाला काय ओळखू येत नाही काय? आणि जर ओळखू नाही गेलं तर ते राम आहे काय? राम म्हणले खरंच खूप सुंदर आहेस तू बी, तुला विधात्यानंच निर्माण केलंय, धन्य आहेस तू. तुझ्या सौंदर्याचं स्वागत आहे म्हणा. ठीक आहे, चांगली आहेस, खूप सुंदर. हिला वाटलं की हळूहळू पगळत चाललाय आता राम. म्हणले मग मी तुमच्यासाठीच तप केले, तुमच्यासाठीच जप केले, तुमच्यासाठीच आजपर्यंत जगले की असला माणूस मिळाला तरच लग्न करते, नाही तर करणार नाही. आज माझं भाग्य उद्याला आलं, माझं तप फळाला आलं आणि आता मी तुम्हाला माळ घालते. आता तिथं काही, आता बघा ना, 14 वर्ष लग्नात जाऊ नये म्हणून वनवासात गेले तर तिथंच लग्न तयार झालं. काय करावं रामानं? बिना पत्रिका तिथं बी लग्न सोडणं गेलं जंगलात. एवढं लग्न महत्त्वपूर्ण असतं. तिथं गेलं. राम म्हणले थांब थांब, गडबड करणं. बघ म्हणले माझ्यासोबत सहचरिणी माझी पत्नी आहे, ती सीता आहे. ती तर आहे की म्हणली मग अडचण, तिच्यामुळे तर अडचण आली. सीता. आणि एक काम कर, मला पत्नी आहे, तू कुमारी आहेस, तर ज्याचं लग्न झालं, ज्याची संग पत्नी आहे त्याच्या संग तू लग्न करू नये. तर ते पलीकडे माझा भाऊ बसला आहे, ते बी सध्या कसं आहे, पत्नी त्याची नाही आता सोबत, त्याच्याशी लग्न करून घे जा. ते बी तर सुंदरच आहे. त्या रामायणात असं वर्णन आलेलं आहे की शूर्पणखेला उपमा देत असताना नागिनीची उपमा आलेली आहे. नागिन म्हणजे नागापेक्षा नागिनीमध्ये विष जास्त राहते आणि आहे, राहते आणि आहे, आहे की नाही?
हो म्हणाले. हा तेच त्याच्या नागिनीची उपमा आली. आणि ह्याला नागिन म्हणून नाव आलंय तर लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? जमते दोघांचं जम. जोडा चांगला लागते जा. माझाच भाऊ आहे. गेली लक्ष्मणापाशी गेली, म्हणले विनंती आहे भाऊजी, आणि आपणाला असं असं कोर्ट मॅरेज करायचं आहे आपणाला. ते रामच कोर्ट की आता काय मंडप, ते झाडं जंगलातले हेच मंडप, त्याला काय मंडप पण टेंट टाकायची गरज नाही. आणि मी तुम्हाला करून घेते, मला पाठवून दिलेत त्यांनी, करून घे. लक्ष्मणानं सांगितलं, आधी सत्संग झाला होता ना आधीच, तसं नको म्हणले. सुंदरी, कसं आहे की ते माझा मोठा भाऊ आहे आणि मी त्यांचा सेवक आहे. आता तू जर मला करून घेतलीस तर तू दासी होणार, आणि त्या स्थितीची सेवा मी सेवा करतो भावाची, तुला बी सेवा करावं लागते. येडी आहेस का? त्यालाच करून घे, राणी होतीस. कोण म्हणाले? लक्ष्मण. पुन्हा आली रामाकडं, हिच्या हेलपाट्या चालूच आहेत, तिकून इकडं इकून तिकडं. रामापाशी आल्यावर रामानं म्हणलं तुला काहीच कळत नाही, आणि थोडीशी प्रार्थना कर, करून घेते तेच, कशाला उगाय करायलास. तिथं गेली, पुन्हा तिथून इकडं आले. सांगायचा अभिप्राय की राम ज्ञान आहे, सीता भक्ती आहे, उपासना आहे, आणि लक्ष्मण वैराग्य आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे 3 गोष्टी आहेत. आणि शूर्पणखा हे वासना आहे. जोपर्यंत उपासना आहे रामाजवळ म्हणजे सीता, तोपर्यंत हे वासना तिथं टिकू शकत नाही. आणि जो पण इकडं वैराग्य आहे, तिकडं ज्ञान आहे, हे वासना दोन्हीच्या मध्ये बेजार होत चालली. वासना एकूण ठोकर माराली वासनेला, वैराग्य ठोकर मारलं की ज्ञानाकडे चालली, आणि ज्ञानानं ठोकर मारली की वैराग्याकडे चालली. इकडं वैराग्य स्वीकार करत नाही वासनेचं, आणि तिकडं ज्ञान स्वीकार करत नाही. तर तुमच्या आमच्यापाशी वासना आली तर ज्ञान नाही ना वैराग्य नाही, म्हणून माळ घालून घेतल्याशिवाय तिच्याकडून या पद्धतीनं हे जीव वासनेच्या अधीन झालेला आहे. बघा ना, इकडून वासना ठोकर मारली, तिकडं चालली. लक्ष्मणानं ठोकर मारली तिकडं, तिकडून इकडं भटकाली, इकडून तिकडं भटकाली. शेवटी वासनेचं काहीच चाललं नाही. आणि ज्याला अपेक्षा म्हणतात, वास्तविक पाहता परमार्थ क्षेत्रामध्ये अपेक्षा आणि निरपेक्षता हे 2 गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. त्या निरपेक्षतेला नाक असं म्हणलेलं आहे. काय म्हणलं? नाक. आणि अपेक्षा हे नकटेपणा आहे. मग शूर्पणखा काय घेऊन आली होती? अपेक्षा. शेवटी रामानं इशारा केला की निरपेक्षता नाही म्हणजे हे नकटी आहे. तर हिला वापस कसं वाटलं? काय करा? नाक आणि कान हे कापा. नकटी आणि बुच्ची असं म्हणतात त्याला.
हे 2 कामं लक्ष्मणाला सांगून दिले. लक्ष्मणानं तेच केलं. वासनेला कसं पळवून लावलं. कशामुळे पळाली? वैराग्य आणि ज्ञान. वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही, ज्ञानाशिवाय वैराग्य येत नाही, आणि उपासनेशिवाय हे दोन्ही राहत नाहीत. तर हे 3 गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहेत. हे रामायण. आज बी तुमच्या जीवनामध्ये वैराग्य असेल तर लक्ष्मण आहे तुमच्यामध्ये. आणि तुलसीदास महाराजांनी ह्या तिन्हीला बी आपल्या जवळ स्थित केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. राम लखन सीता सहित हृदय बसहो सुरभ. याचा अर्थ असा आहे की माझ्यात वैराग्य राहो, माझ्यामध्ये ज्ञान राहो, माझ्यामध्ये उपासना राहो. आणि संतांनी बी वर्णन केलेलं आहे की भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ह्या 3च गोष्टी आहेत: भक्ती, ज्ञान, वैराग्य. राम, लक्ष्मण, सीता. तर तुलसीदास महाराजांनी ह्या 3घालाच आपल्या हृदयामध्ये स्थापन केलं. कोणाकोणाला? भक्तीला, ज्ञानाला. आणि म्हणून तुलसीदास महाराजांच्या जीवनातली वासना शूर्पणखा पळून गेली. आधी होती, माळ घालायला ती सतावली खूप तिनं. पत्नीवर काम वासना होती म्हणून तर रात्री पावसामध्ये सर्प बी कळालं नाही, दोरी बी कळालं नाही, प्रेत कळालं नाही, लाकूड कळालं नाही. पूर आला तरी पुरातून गेले निघून. एवढी वासना आहे. हे सत्संग आहे. सत्संग कशासाठी आहे? दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नाही, दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी नाही, आपलं इथं लय मोठं करूत म्हणून या उद्देशानं नाही. आपल्यामध्ये सत्संग मोठा करू नका. आपल्यामध्ये वैराग्य आहे ना, त्या वैराग्याला मोठं करा. आपल्यामध्ये विवेक आहे ना, त्या विवेकाला मोठं करण्यासाठी सत्संग करा. संख्या वाढवण्यासाठी सत्संग नाही. मी सुरुवात कुठून केलं होतं? पुन्हा तिथंच तुम्हाला आणायचं होतं. हे लक्षात. काय वाढवायचं आहे सत्संगमध्ये? हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. वाढवा, परंतु काय? नाम वाढवा. नाम जपत राहा. हरिनाम घेत राहा. हरिनाम. एका सत्संगमध्ये संतांनी सांगितलेलं वचन आहे. संत रामकथा प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू त्यांचं एक वचन आहे. एक गोष्ट सांगितली त्याने. हे एवढी मोठी पृथ्वी आहे, मोजता येत नाही एवढी मोठी पृथ्वी आहे, पृथ्वीचा भाग. आणि एवढ्या मोठ्या पृथ्वीवर आपला देश आहे. देश भारत. जेवढी मोठी पृथ्वी आहे तेवढा मोठा देश नाही. देश छोटा आहे ना. जेवढा मोठा देश आहे तेवढं मोठं आपलं राज्य नाही. तेलंगणा. जेवढं मोठं राज्य आहे तेलंगणा आहे तेवढं मोठं राजधानी नाही. हैदराबाद. तेलंगणा एवढी आहे काय? नाही. जेवढं मोठं हैदराबाद आहे तेवढं मोठं जिल्हा नाही. आदिलाबाद. जेवढं मोठं आदिलाबाद आहे तेवढं मोठं मंडळ नाही. इच्छोडा. आपलं इच्छोडाच की आता. जेवढं मोठं इच्छोडा आहे
तेवढी मोठी ग्रामपंचायत आपली नाही. जेवढी मोठी ग्रामपंचायत आहे तेवढं मोठं आपलं गाव नाही. जेवढं मोठं आपलं गाव आहे, सांगा पुढे, हां, घर, तेवढं मोठं घर नाही आपलं. जेवढं मोठं घर आहे आपलं, तेवढं मोठं कवाड नाही त्या घराचं. जेवढं मोठं कवाड आहे आपलं, तेवढं मोठं कुलूप नाही. जेवढं मोठं कुलूप आहे आपलं, माहीत आहे तुम्हाला पुढे, तेवढी मोठी चाबी नाही. छोटीशी चाबी आहे. सगळ्यात सोपं आणि लहान काय? चाबी आहे. तसं आपल्या या परमार्थामध्ये सगळ्यात सोपं आणि छोटं साधन काय असेल तर ते हरिनाम. सगळे दरवाजे खोलून मुक्त करणारं काम करते, त्याचं नाव हरिनाम आहे. ते चाबी आहे. म्हणून काय करावं आपल्यासारख्याने? ध्यान जप तप होय ना तुमच्यानं, काय करत जा? भजन करावं, नामस्मरण करा. असं ते हरिनाम एक साधन आहे. हरिनामानं भक्ती स्थिर होते, उपासना होते, मग ज्ञान येते, मग वैराग्य येते. हे सगळे येतात. वैराग्याच्या रूपानं लक्ष्मण हृदयात बसावं. डायरेक्ट लक्ष्मण येईना तुमच्या हृदयामध्ये, कसं मावते? मावते काय? तत्वरूपानं हे परमात्मा आपल्यामध्ये आहे. स्वरूपानं, व्यक्तरूपानं नाही. कोण्या रूपानं आहे? तत्वरूपानं आहे. वैराग्याच्या रूपानं आपल्यामध्ये लक्ष्मण, ज्ञानाच्या रूपानं आपल्यामध्ये राम, भक्तीच्या रूपानं आपल्यामध्ये सीता. राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप, असं हे रामायण आहे. चला, तर इंद्रजित, आता हे तात्विक चिंतन थांबू द्या एक 5 मिनिटामध्ये. इंद्रजित आला हनुमानजीला मारण्यासाठी. हनुमानजीला कोणी मारू शकत नाही. इंद्रजित शेवटी दम्माला आला, भोयारमध्ये लपून बसला, रडू लागला. एवढी प्रतिज्ञा करून आलो होतो, मी मारतो म्हणलो होतो, वापस जाता येत नाही. मराव म्हणलं तर ब्रह्मदेवाचं वरदान आहे, मरण बी येत नाही, सांगता बी येत नाही. रडू लागला. असं करता करता त्याला ब्रह्मदेवाचं वरदान आठवलं की तू हनुमानला, मारुतीला तू गळ्याला बांधून ब्रह्मास्त्रामध्ये बांधून आणशील, असं त्याने वरदान दिलं होतं. मग त्यांनी म्हणलं आपण रडण्यापेक्षा ब्रह्मदेवालाच बोलून घ्यावं. ध्यान केलं, ब्रह्म 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 म्हणलं की ब्रह्मदेव प्रकट झाला भुयारामध्ये. काय म्हणले इंद्रजित? अरे काय म्हणले ब्रह्मा, तुम्ही ब्रह्मदेव बी खोटं बोलते म्हणून आज कळालं. म्हणलं ब्रह्मवरदान सत्य होते म्हणतात, परंतु नाही, कपटी आहात तुम्ही. मला हनुमानला, मारुतीला तुम्ही धरून आणता म्हणून वरदान दिलं होतं, ते मला गौसना गेलं आहे. तुमचं वरदान खोटं आहे, फसिलात तुम्ही मला. ब्रह्मदेवानं सांगितलं की जे ब्रह्मद्वेष करतात, जे पाप करतात, जे कपट करतात, त्याला वरदान साथ देत नाही. कोण सांगलं? ब्रह्मदेवानं. आणि म्हणले इंद्रजित, हे माझा दोष नाही, मी तुला ब्रह्मवरद दिलेलं आहे, परंतु ब्रह्मवरद तुला प्रसन्न नाही. पापी माणसाला ते साथ देत नाही. आणि हनुमानजीवर कोणाची करणी धरणी भानगडी काही चालत नाही. तुझी माया, राक्षसी माया वगैरे काही चालत नाही. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमेरे हनुमत बलबीरा. नासे रोग सगळं त्याच्यानं जातं. त्याला हे तुझं काही चालत नाही. मग म्हणले मग काय करू आता सांग? तर ते इकडं दे म्हणे, तुला ब्रह्मवरदान दिलेलं वापस दे, मी तुला बांधून देतो मारुतीला.
ब्रह्मदेवानं ते ब्रह्मवरद वापस घेतलं, ते ब्रह्मपाश है ना, बंधन घेतलं आणि हनुमंतापाशी गेले ना हनुमंताच्या कानात सांगितले, बघ माझं वरदान मिथ्या करू नको, तुला तर कोणताच पाश बांधत नाही, पण मी खोटा होतो. आता मारुतीरायानं सांगितलं की म्हणले तुम्ही माझं प्राण जाऊ दे काय बी होऊ दे, तुम्ही तुमचं वरदान मी खोटं करायची हिंमत नाही माझ्यामध्ये, तुम्ही सांगा मी काय करू. काही नाही म्हणले, मी आता पाश टाकतो, तू बांधून घे. जबरदस्ती मुक्त होता परी बळी झाला बद्ध, जबरदस्तीच बांधून. ब्रह्मदेवाचं वरदान सत्य करण्यासाठी हनुमानजीनं ते ब्रह्मास्त्रामध्ये आपणाला बांधून घेतलं. बांधून घेतल्यावर राक्षस लोक जय जयकार करू लागले की आमची जय झाली, हनुमानजीला जिंकला, आम्ही बांधला, आमचा विजय झाला, आमचा विजय झाला. आहे की नाही? इतके वर्ष काम केले होते, आता विजय झाला. सत्ता त्यांची होती ना. आता काय चलून घेतले इतके दिवस, त्याला बांधले, वडी धरून असं नेऊन लंकेमध्ये रावणाच्या समोर बसवलं. त्याला रावणानं विचारलं, कोण आहेस? आता कोण आहे? तुझे 80,000 मेले की नाही, त्याला मारणारा मी हो. तुझे 14,000 मेले की नाही, त्याला मारणारा मी हो. तुझे 5 सैनिक मेले की नाही, त्याला मारणारा मी हो. रामदूत हो. सांग काय कोणाचं आहेस? तुझ्याची सीता आणलाच की नाही, त्या रामाचा मी होता. ज्यांनी वाळीला मारलं की नाही, त्या रामा, ते परिचय देण्याची पद्धत. मी कोण आहो तर असं, ते कोणाचं आहेस तर अमुक अमुक असं परिचय. खूप लंबी कथा, सगळं परिचय झाला. रावणासंग सुरुवात झाली चर्चेची. रावण घाबरला. जसजसं ते आकार मोठा वाढत चालला, भीमरूप धारण केला हनुमानजीला. इंद्रजित दूर उभा राहून थरथर करू लागला की म्हणला आता मी वाचलो पण बापाजवळच मरण आलं. म्हणलं आता रावण राहते की नाही की. आता यानं सांगितलं की म्हणले रावणा, 1 मिनिटात तुला मारून जात होतो म्हणला, पण काय करू, रामानं प्रतिज्ञा केलेली आहे की लंकेला जातो, रावणाला माझ्या हातानं मारतो, तर ते मिथ्या होऊ नये याच्यासाठी तुला मी मारू शकत नाही असं म्हणून सोडून दिलं म्हणले तुला. असं आता रावण आणि हनुमानजीचं संभाषण विषय चालू आहे. आता पुढे अजून काय होतं ते पाहू आपण. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आता जास्त गरमी झालं नाही ना तुम्हाला? का त्रास झाला? या उन्हाळ्याची भीती वाटायली की कसं व्हायला की तुम्हाला? धन्यवाद. ज्यांना शक्य आहे त्यांनी येत जा. इथं पुन्हा सांगतो की महाराज काय म्हणतील जायना गेलं तर, असं बिलकुल मनामध्ये कोणीच समजू नका. कृपया त्याच्यासाठी कोणी येऊ नका. ज्यांना शक्य आहे, आनंद वाटायला आहे, ज्याला ज्याची क्षमता आहे शारीरिक बसायची ऐकायची, त्यांनीच यायचं आहे. बाकी म्हातारे माणसं जास्त आणू नका, येऊ नका. सांगा त्यांना उन्हाळा तेवढा तरी येऊ नका म्हणून. आणि ज्याची व्यवस्था आहे त्यांनीच यायचं आहे, यायची व्यवस्था. इथं आल्यावर तर अवस्थाच पाहिजे, पण येण्यापुरती व्यवस्था लागते. तर आपणाला हे आनंद घ्यायचा आहे. आणि आज तर बघा ना आपला सत्संग निवळ बारक्या लेकरापासूनच सुरू झाला. मला वाटते असं करीत करीत कुठं लेकरच उरतात की बारके. आज तर सुरुवात झालीच. मस्त छान आनंद आहे. आता आपणाला जिंकायचं आहे, आपणाला समजायचं आहे, आपणाला आपल्यामध्ये काय कमी आहे त्याच्यात सुधार करायचा आहे. राम लखन सीता वैराग्य भक्ती ज्ञान स्थापन करा, हेच रामायणाचं सार आहे. तर भगवतचरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सियावर रामचंद्र श्री हनुमान जी महाराज सद्गुरु भगवान की। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। आरती वो वाळू माझ्या सद्गुरुदेवाची, आरती वो वाळू माझ्या सद्गुरुदेवाची। पंच आरत्या पंच प्रणांच्या लावल्या ज्योती, पंच आरत्या पंच प्रणांच्या लावल्या ज्योती। ओवाळी तारती, ओवाळी तारती मनोरथ पूर्ण करी गुरुमूर्ती, मनोरथ पूर्ण करी गुरुमूर्ती। आरती वो वाळू माझ्या सद्गुरुदेव, आरती वो वाळू माझ्या सद्गुरुदेवाची। सगुण निर्गुण गेले